माझे नाव रोहन आहे. मी आग्रा येथे राहतो. माझे शरीर सुदृढ आहे आणि मी एका खाजगी कंपनीत कामाला होतो. तिथेच माझी ओळख शालू नावाच्या मुलीशी झाली. शालू दिसायला अत्यंत सुंदर, नाजूक बांध्याची आणि स्वभावाने खूपच गोड होती. सुरुवातीला आमची मैत्री फक्त कामापुरती मर्यादित होती, पण हळूहळू आमचे संवाद वाढू लागले. महिन्याच्या शेवटी आम्हाला कामाच्या निमित्ताने शहराबाहेर जावे लागायचे. संपूर्ण स्टाफ 2 दिवस कारने प्रवास करायचा. त्या प्रवासात शालू नेहमी माझ्याच कारमध्ये बसायची. प्रवासादरम्यान आमच्या खूप गप्पा व्हायच्या आणि काम संपल्यानंतर मी तिला तिच्या घरापर्यंत सोडून यायचो. या सहवासामुळे आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. एके दिवशी मी तिला विचारले, शालू, आपण लॉंग ड्राईव्हवर जायचे का? तिने क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटले. तिचे उत्तर ऐकून मला खूप आनंद झाला. मला मनोमन वाटले की आजची हीच योग्य वेळ आहे तिला माझ्या मनातल्या भावना सांगण्याची. आम्ही फिरून परत येत असताना वातावरण खूप छान होते. मी हिंमत एकवटली आणि तिला म्हटले, शालू, आय लव्ह यू. माझ्या आश्चर्याचा धक्का म्हणजे तिनेही आनंदाने होकार दिला. मी खूप खुश झालो होतो. मी तिला प्रेमाने विचारले, मी तुला जवळ घेऊ शकतो का? ती थोडी लाजत म्हणाली, इथे रस्त्यावर नको, कुणीतरी बघेल. तिने सुचवल्याप्रमाणे आम्ही एका औद्योगिक वसाहतीकडे, इंडस्ट्रियल एरिया गेलो. रविवार असल्याने तिथे शांतता होती आणि सर्व कारखाने बंद होते. संध्याकाळची वेळ असल्याने तिथे थोडा अंधारही झाला होता. मी गाडी एका सुरक्षित ठिकाणी उभी केली. तिथे आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. सुरुवातीला ती थोडी साशंक होती की कुणी आपल्याला पाहिल तर काय होईल, पण हळूहळू तीही त्या क्षणांचा आनंद घेऊ लागली. आम्ही गाडीच्या मागच्या सीटवर बसलो आणि एकमेकांना प्रेमाने मिठी मारली. आमच्यातील ओढ वाढली होती. मी हळूहळू तिच्याजवळ गेलो आणि तिच्या सौंदर्याची प्रशंसा करू लागलो. तिच्या कपड्यांची बटणे उघडताच मला तिचे अत्यंत देखणे रूप दिसले. ती खूपच आकर्षक दिसत होती. आम्ही एकमेकांच्या शरीराचा आनंद घेऊ लागलो. तिचे सौंदर्य आणि आमची ओढ ह्यामुळे वातावरण अधिकच रोमॅन्टिक झाले होते. ती आनंदाने आणि सुखाच्या जाणीवेने हळू आवाजात प्रतिसाद देत होती. आम्ही पूर्णपणे एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो. शालूनेही मला खूप साथ दिली. आमच्यातील प्रेम आता शारीरिक जवळीकीत बदलले होते. आम्ही एकमेकांच्या शरीराचा कोपरा न कोपरा न्याहाळत होतो. तिने तिच्या बॅगेतून एक चॉकलेट काढले आणि आम्ही एका वेगळ्याच अंदाजात त्या क्षणांचा आनंद लुटला. त्या एकांत जागी आम्ही जवळपास 15 ते 20 मिनिटे एकमेकांच्या प्रेमात न्हाऊन निघालो. शालूला सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण नंतर तीही पूर्णपणे सहभागी झाली. आमच्यातील ती शारीरिक जवळीक आम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली होती. थोड्या वेळाने जेव्हा आम्ही शांत झालो, तेव्हा आम्ही एकमेकांचे कपडे नीट केले आणि तिथून निघण्याची तयारी केली. निघताना तिथे एका चौकीदाराने आम्हाला पाहिले, पण सुदैवाने त्याला आम्ही काय करत होतो हे ठाऊक नव्हते. मी शांत डोक्याने त्याला थोड्या पैशांचे आमिष दाखवून प्रकरण मिटवले आणि आम्ही तिथून आनंदाने निघालो. ती संध्याकाळ आणि शालूचा तो सहवास माझ्यासाठी नेहमीच लक्षात राहणारा ठरला. मी तुमच्यासाठी आणखी काय करू शकतो? त्या दिवशीच्या त्या थरारक अनुभवानंतर आमचे नाते पूर्णपणे बदलले होते. आता आम्ही फक्त ऑफिसमधील सहकारी नव्हतो, तर एकमेकांच्या श्वासात गुंफलेले प्रेमी झालो होतो. कारमधील त्या भेटीनंतर शालू माझ्याशी पूर्वीपेक्षा अधिक मोकळेपणाने वागू लागली होती. पण त्या दिवशी चौकीदाराने आम्हाला पकडल्यामुळे आमच्या मनात थोडी भीतीही होती. काही दिवस उलटले. ऑफिसमध्ये आम्ही एकमेकांकडे चोरट्या नजरेने बघायचो. जेव्हा कधी आमची नजर भेटायची तेव्हा त्या दिवसाच्या आठवणीने शालूचे गाल लाजेने लाल व्हायचे. एके दिवशी पावसाळी हवामान होते आणि ऑफिसला सुट्टी होती. शालूने मला फोन केला आणि म्हणाली, रोहन, आज पुन्हा कुठेतरी बाहेर जायचे का? पण यावेळी गाडीत नको, कुठेतरी शांत ठिकाणी. तिच्या बोलण्याचा रोख मला समजला होता. मी माझ्या एका मित्राच्या रिकाम्या असलेल्या फ्लॅटची चावी मिळवली. मी तिला तिथे घेऊन गेलो. पाऊस बाहेर जोरात पडत होता आणि फ्लॅटमध्ये आम्ही दोघेच होतो. तिथे गेल्यावर शालूने मला घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, त्या दिवशी कारमध्ये खूप घाई झाली होती. आज मला तुझा सहवास शांतपणे अनुभवायचा आहे. आम्ही सोफ्यावर बसलो. पावसाच्या आवाजात वातावरणात एक वेगळाच जिवंतपणा आला होता. मी हळूहळू तिचे केस सावरले आणि तिच्या मानेवर प्रेमाने स्पर्श केला. शालूचा श्वास जोरात चालू झाला होता. तिने त्या दिवशीही खूप सुंदर ड्रेस घातला होता. मी हळूवारपणे तिच्याजवळ गेलो आणि आमचा प्रेमाचा प्रवास पुन्हा सुरू झाला. फ्लॅटमध्ये पूर्ण शांतता आणि सुरक्षितता असल्याने आम्ही अधिक मोकळे झालो होतो. मी तिचे कपडे हळूहळू सैल केले. तिचे ते पांढरे शुभ्र शरीर आणि त्यावर असलेला तो छोटासा तीळ पुन्हा एकदा माझ्या डोळ्यासमोर होता.
मी तिला जवळ ओढले आणि आम्ही बेडवर गेलो. यावेळी कोणतीही घाई नव्हती. मी तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाचे कौतुक करत होतो. ती माझ्या मिठीत विरघळून जात होती. आमच्यातील शारीरिक ओढ इतकी तीव्र होती की आम्हाला वेळेचे भानच राहिले नाही. तिनेही मला पूर्ण साथ दिली. आमच्यातील ते शारीरिक सुख आणि एकमेकांबद्दलचे प्रेम त्या पावसाळी सायंकाळी अधिकच घट्ट झाले. जवळजवळ 2-3 तास आम्ही त्या एकांतात एकमेकांचा आनंद घेतला. त्या दिवशी मला जाणीव झाली की शालू फक्त माझ्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तर ती माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या कुशीत पडून राहिलो आणि भविष्यातील स्वप्ने रंगवू लागलो. बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता, पण आमच्या मनातील प्रेमाचा वर्षाव अजूनही चालूच होता. तिथून निघताना आम्ही ठरवले की हे नाते आपण आता लग्नापर्यंत घेऊन जायचे. पुढील पाऊल. तुम्हाला